एकतर नाटकाच्या पोटावर पाय नाही येऊ देता, म्हणजे नाटकाचे प्रयोग कॅन्सल करून चित्रपट अजिबात दाखवायचा नाही, हा मुद्दा नंबर 1. आणि मुद्दा नंबर 2, जर नाट्यगृहांमध्ये चित्रपट दाखवायचा असेल तर तो मराठीच असला पाहिजे. तो जर मराठी नसेल तर मग आम्ही चित्रपट तिथे दाखवू देणार नाही. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हॅशटॅग तदैव लग्नम हा नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर आहे आपल्या सगळ्यांचे लाडके या सिनेमामध्ये दिसणारे मुख्य कलाकार सुबोध भावे, तेजश्री प्रधान आणि या सिनेमाचे कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच आनंद गोखले सर. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तिघांचंही. कसे आहात, कसं चालू आहे प्रमोशन आणि कसा सुरू झाला आजचा दिवस? चहा पिता पिता तुझ्याशी गप्पा मारण्याचा योग आहे. क्या बात आहे. कसा चालू झाला आजचा दिवस त्याच्याशी? खूप सकाळी खूप लवकर या दोघांपेक्षा माझा दिवस थोडा लवकर सुरू झालेला आहे, पण खूप एक्साइटिंग आहे कारण आता 3 दिवसावर फिल्म आली, फिल्मचा रिलीज झालेला आहे. सो खूप एक्साइटेड आहोत आम्ही. इंटरव्ह्यूज चालू आहेत आणि जेवढे जास्तीत जास्त आपल्याकडनं म्हणजे ती फिल्म प्रमोट करू शकू आपण याचे प्रयत्न चालू आहेत. क्या बात आहे. दादा? खूपच मजा येते. मला असं वाटतं की एक चांगला चित्रपट खूप दिवसांनी येतोय. मराठी चित्रपट आहे, माझा चित्रपट आहे, आमचा सगळ्यांचा चित्रपट आहे. त्यामुळे उत्सुकता आहे की लोकांना तो चित्रपट कसा वाटेल, त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील, त्यांना व्यक्तिरेखा कशा वाटतील, गोष्ट कशी वाटेल आणि पुढच्या सिनेमाची तयारी कधी सुरू करतोय. चला आता सर, मला तुम्हाला विचारायचंय की सिनेमा जोपर्यंत आपण सगळं शूट करतो तोपर्यंत दिग्दर्शकावरती ती जबाबदारी तर असतेच, पण त्याच्यापेक्षा ती जबाबदारी जास्त वाढते जेव्हा तो रिलीज डेट जशी जशी जवळ येत जाते तशी ती जबाबदारी मला वाटतं की अजून वाढते. त्याचं एक दडपण आलंय, टेन्शन आलंय, नर्वसनेस आहे, एक्साइटमेंट आहे, काय आहे सध्या? निश्चित आहे, दडपण आहे, एक्साइटमेंट तर आहेच आहे, ती पहिल्या दिवसापासून होती, पण आता दडपण जास्त आहे. कारण कोणीतरी ना आपल्यावरती विश्वास ठेवून इतके पैसे इन्व्हेस्ट करून तो सिनेमा करायला तुम्हाला संधी देत असतं. त्याचबरोबरीनं मोठे कलाकार त्यांना स्वतःला अनेक मार्गाने सिद्ध केलेलं असतं, असे तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या सिनेमात काम करत असतात. सो ना ही जबाबदारी वाढतच जाते. सो दडपण डेफिनेटली आहे आणि आता मी त्या फेजमध्येच आहे की तो सर्वत्र सिनेमा पोचवायचा आहे, तो व्यवस्थित रिलीज झाला पाहिजे, त्याचं मार्केटिंग व्यवस्थित झालं पाहिजे, लोकांना तो बघायची पूर्ण संधी मिळाली पाहिजे. चांगलं वाईट हे लोक ठरवणारच आहे, पण आमच्याकडे ते आम्ही प्रयत्न करू शकतो की त्यांच्या समोर आम्ही नेऊन तो वाढवू शकतो त्यांना. सो त्या प्रोसेसमध्ये आहे, त्यामुळे त्याचं टेन्शन, दडपण, जबाबदारी अगदी खरंच आहे. मला सुबोध दादाला विचारायचंय की ट्रेलर मध्ये एक पहिल्या भेटीचा कार्यक्रम, कांदे पोह्यांचा कार्यक्रम वगैरे हे असं सगळं दाखवलंय. तुमची पहिली भेट कशी होती, तुझी आणि मंजिरी ताईची, आठवत आहे? आम्ही नाटकाच्या संस्थेत होतो, बालनाट्य संस्थेत. त्यामुळे तिथेच पहिली भेट झाली, तिथेच प्रेमात पडलो, तिथेच प्रपोज केला, तिथेच होकार मिळाला. त्यामुळे सगळं जे काही घडलं ते तिथेच घडलं. हे खूप नंतरच आहे, आमचं खूप आधीच झालं होतं सगळं. तशी पहिली ती भेट होती तेव्हाच त्याच क्लिक झालेलं का? हो, मी तिला पहिल्यांदा बघितलं तर मध्ये 2 वर्ष मी संस्थेत जात नव्हतो, त्या काळात ती यायला लागली आणि परत मी 10वी नंतर गेलो तेव्हा मी म्हटलं, तर मी तिला बघितलं तिच्या प्रेमात पडलो होतो. त्याच्यामुळे असं काही पहिलं मैत्री मग प्रेम वगैरे असं काही नाही. तिला बघता लव ॲट फर्स्ट साईट. तेजश्री, तुला आठवतंय असं कधी कॉलेजमध्ये वगैरे असताना असं आपण डेट वगैरे करतो ना, तुला आठवतंय असं एखादी आपण असं डेटिंग करतो वगैरे आणि असं एखादं असतं ना की आपल्याला लक्षात राहतं ते काय, आपण नंतर नाही वगैरे म्हणतो पण तेव्हा आपण कॅफेज मध्ये वगैरे जातो आणि छान. असं आठवतंय तुला काही लक्षात राहिलेली एखादी डेट? अरे बापरे, नाही ग, नाही. मला इंटरव्ह्यू संपेपर्यंत आठवलं तर तुला सांगते. आता तू माझ्या डोक्यात घातलेस, तर आम्हाला विचार कर दे, आपण पुढे जाऊया. यातली जी तुझी भूमिका आहे, जी गायत्री आहे, ती एकदम अशी वेगळी आणि कॉर्पोरेट लुक वगैरे असं छान वेगळा एक लुक आहे तुझ्या ह्याच्यामध्ये. सो मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराचं ना ती एक खूप खासियत असते की एकाच आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात. म्हणजे इथे तुम्हाला कॉर्पोरेटचा एक वेगळा अनुभव घेता येतो. सो ह्यातली भूमिका आणि तेजश्री ह्याच्यामध्ये एक गोष्ट जर का तुला घ्यायला आवडली तिच्याकडून, त्या कॅरेक्टर कडून, तर ती कोणती? एक गोष्ट चष्मा.
नाही, तो तेजश्रीचा तिने घेतलाय. अं, कपडे, हा म्हणजे हे जे पोस्टर मध्ये दिसत आहेत ते कपडे मला आवडतील तिच्याकडून घ्यायला. या मला आता तुझे प्रश्न चालू होते तेव्हा माझं असं त्या पोस्टरकडे बघताना लक्षात आलं की तिचं घड्याळ मी ऑलरेडी घातलंय आता. त्याच बेल्ट सकट. सो नाही, पण तिचा खरेपणा, तिचा सच्चेपणा. प- प- पुन्हा मी तुला सांगू, ऍक्च्युली एवढा विचार का केला, कारण की ती खूप साधर्म्य आहे ग तेजश्रीमध्ये आणि त्या भूमिकेमध्ये. त्यामुळे आता अशी वेगळी कुठली गोष्ट आहे तिच्यातली जी आपल्यात नाहीये या विचारात मी गेले होते. म्हणून मी उगाच काहीतरी इकडची तिकडची काहीतरी कपडे आणि ती उत्तर देत होते. पण मला असं काही सुचत नाहीये, कारण त्या खूप बऱ्यापैकी तिच्यातल्या गोष्टी आहेत माझ्यात. सुबोधा, तू स्वतः सुद्धा एक दिग्दर्शक आहेस. ह्या फिल्मसाठी जेव्हा हो म्हणालास, एक कलाकार म्हणून, एक ऍक्टर म्हणून, अभिनेता म्हणून, त्यावेळेस असं नाही वाटलं का की अरे दिग्दर्शक म्हणून हे आपल्याला का नाही सुचलं? नाही 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 नाही. असं मला कधीच नाही वाटलं. आपल्या बुद्धिमत्तेतनं आपल्याला जे सुचतं तेच आपलं असतं, अदरवाईज आपलं काहीच नसतं. त्यामुळे असं मला काही वाटलं नाही. उलट त्याला अशी गोष्ट करावीशी वाटते ह्याचा जास्त आनंद झाला. आणि मला काम करायला मिळतं याचा आनंद झाला. त्यामुळे ही गोष्ट मला का नाही सुचली वगैरे, कारण माझ्या बुद्धीला जे झेपेल तेच मला सुचतं, त्याच्या बुद्धीला जे झेपेल ते त्याला सुचतं. इतकं साधं आहे ते. त्यामुळे असं काही त्याला का सुचले मला, मी तेरी साडी मेरी साडी से सफेद किंवा असं माझा कधी प्रश्न पडत. सिनेमाची गोष्ट जी आहे त्याची एक झलक आम्ही ट्रेलर मध्ये बघितली आहे, पण यातली लोकेशन्स पण खूप छान आहेत, वेगवेगळी. कॅफे जे आहे ना ते मला खूप जास्त आवडलंय. बरं, आता प्रेक्षकांना कधी कधी प्रश्न असतात की कॅफेज मध्ये ज्यावेळेस तुम्ही सीन दाखवता की ते फूड येतं आणि हे येतं, ते बिहाइंड द कॅमेरा त्यानंतर त्या सीन कट झाल्यानंतर काय धमाल असते त्या कॅफेमध्ये? आम्हाला विचार, आम्ही खाल्लंय ते. आम्ही खाल्लंय आणि अजूनही काही बरंच काय काय त्यांच्याकडनं स्पेशली करून घेऊन खाल्लंय. म्हणजे अशी संधी कोण सोडणार? असं दिवस असायचे की सीन डिस्कशन झालं की ओके, आता आता झालंय, रिहर्सल झाली, सगळं झालंय. आनंद रेडी का? हा, एक 5 मिनिटं. ओके, काय खायचं आज दुपारी? इथे काय झालंय? हे सॅलड, ते असं तसं अशी आमची डिस्कशन चालायची. कारण अख्खा दिवस तू कॅफेमध्येच आहेस आणि ती माणसं साधारण तुम्हाला काय हवंय असं तुम्हाला प्रेमाने विचारत उत्तम असतात. आम्हाला त्या कॅफेमध्ये 2-3 दिवस जे हो. काही शूट होतं, उत्तम त्यांनी वेगवेगळं प्रिपरेशन करून आम्हाला खायला दिलं. वेगवेगळी मॉकटेल्स दिली. We were very आणि happy हो, हो, at Hippie Hat. आम्हाला तर असं वाटलं इथेच चालू राहू देत. म्हणून मी म्हणाले की मला जायचंय आता त्या कॅफेमध्ये. आम्ही असं हिप्पी ऍट हार्टच्या जागी हॅपी ऍट हार्टच करत होतो. असं झालं का पण एखाद्या सीन मध्ये की तुम्हाला खायचंय त्या सीन मध्ये आणि शॉर्ट रेडी आहे आणि तुम्हाला ते इतकं आवडलं की ते संपलं त्या सीनच्या आधीच, असं झालंय? मग ते काय आमच्याच पोटात जाऊन हो. संपलं. मला नाही आवडत कोणी खाताना कट वगैरे पडलेलं. मला असं वाटतं पूर्ण तरी होऊ देत ना, तू नंतर एडिट मध्ये काढ. आता आम्ही खातो. अगं आम्ही दोघंही खूप खवय्ये आहोत, त्यामुळे द बेस्ट पार्ट वॉज आमच्या दोघांचंही असं खाण्याबद्दलच्या, मला वाटतं कॉमन विषय कामाव्यतिरिक्त कुठला आमच्यात चर्चेचा असेल तर मला वाटतं खाणं हाच होता, की आज हे खाऊया का आपण, आज ते खाऊया का, असेच विषय होते सगळ्यात जास्त. सर, सिनेमा नाट्यगृहामध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे. सो मला वाटतं ही एक खूप खूप खास गोष्ट आहे, कारण का सध्याचे प्रेक्षक, आत्ताचा काळ असा पुन्हा एकदा आलेला आहे की प्रेक्षक नाट्यगृहात वळायला लागलेत पुन्हा एकदा, आणि खूप उत्तम दर्जेदार नाटकं येत आहेत. आणि त्यामध्ये एक सिनेमा नाट्यगृहामध्ये प्रदर्शित करायचा तुम्ही एक विचार केला. सो ह्या मागे काय साधारण विचार होता तुमचा? हे असं का करावं असं वाटलं वेगळं? हे असं करावंसं वाटलं कारण अनेक लोकांना अनेक वेळेला वेगवेगळ्या वेळांना सिनेमा असतो, तो तिथे जाऊन ठराविक वेळेला बघता येत नाही. त्याला काही जास्त ऑप्शन्स मिळावेत, हा त्याच्या मागचा एक महत्वाचा हेतू होता. दुसरी गोष्ट असा होता की जवळ, म्हणजे एव्हरी टाइम थिएटर्स तुमच्यापासून किती जवळ असतील, कुठल्या तुम्ही एरियात राहता, तिथे कुठली असा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, या सगळ्याला काही लिमिटेशन्स होती. आता नाट्यगृह सिनेमा दाखवण्यासाठी अवेलेबल झाल्यामुळे ती ऑप्शन्स डबल झाली आहेत ऑलमोस्ट. आणि मगाशी पण सुबोध म्हणाला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाट्यगृह आहेत, हा थिएटर्स पण आहेत सिनेमाची, पण आता त्या थिएटर व्यतिरिक्त अजून एक व्हेन्यू आला. सो ही गोष्ट आपण जास्त लोकांपर्यंत जास्त म्हणजे ऑप्शन्स देऊन, वेगवेगळ्या वेळेंचे ऑप्शन्स देऊन आपण पोचवू शकतो. त्यामुळे ही संकल्पना खूप छान वाटते. आणि
नाटकाचे प्रयोग आम्ही त्याची काळजी नक्कीच घेणार आहोत की नाटकाचे प्रयोग कुठंही त्यांना त्रास न होता आपल्याला हे करायला जमलं पाहिजे आणि त्यांना त्रास न होता हे सक्सेसफुली करता आलं पाहिजे. सो ह्याच सगळ्या गोष्टीच्या मागे ही अख्खी यंत्रणा आता ऑन पेपर वर्क त्यांचं चालू आहे आणि हळूहळू ते महाराष्ट्रभर करायच्या एक्झिक्यूट करण्याच्या मागे लागतील. नाही, मला याच्यात अजून एक वाटतं की नाट्यगृह ही, जसं आता आनंद म्हणाला की एकतर नाटकाच्या पोटावर पाय नाही येऊ देता, म्हणजे नाटकाचे प्रयोग कॅन्सल करून चित्रपट अजिबात दाखवायचा नाही, हा मुद्दा नंबर 1. आणि मुद्दा नंबर 2, जर नाट्यगृहांमध्ये चित्रपट दाखवायचा असेल तर तो मराठीच असला पाहिजे. तो जर मराठी नसेल तर मग आम्ही चित्रपट तिथे दाखवू देणार नाही. इतकं सरळ पाहिजे तर तिथे चित्रपट दाखवण्यात अर्थ आहे. मग हिंदी तिथे लागणार असेल, तेलुगू तमिळ लागणार असेल तर मग जी ओरड आम्ही सातत्याने मराठी चित्रपट निर्माते करतायत की आम्हाला हक्काचं थिएटर मिळत नाही, आता ते जर मिळाले आणि त्याच्यात परत जर तुम्ही बाकी भाषा घुसवायला लागलात तर ते चालणार नाही. त्यापेक्षा दाखवू नका, जे चाललंय ते उत्तम चाललंय. मला दादा तुला विचारायचंय की तुझ्या आतापर्यंतच्या भूमिका आहेत त्या तर वेगळ्या होत्याच, पण गेल्या काही काळामध्ये तुझ्या ज्या ज्या वेगवेगळ्या भूमिका आल्यात तर त्याच्यामध्ये मला ही भारी गोष्ट वाटली की एका वयानंतर कधी कधी असं होतं की आपण वेगवेगळ्या भूमिका, इतर रोल्स येतात, पण तू सातत्याने आम्हाला लीड मध्ये दिसतोयस आणि तुझ्या बरोबर ज्या लीडला अभिनेत्री येतात तर त्यांचं वय काहीसं कमी आहे. तर ही मला वाटतं खूप भारी गोष्ट आहे की तुझं वय वाटतंय पण तरी तू लीडलाच राहतोयस. सो तू या सगळ्याकडे कसं बघतोस? मी इतका विचारच कधी केला नाही ग. मला असं वाटतं की मला रोज उठून काम करता येतंय, याच्यापेक्षा आनंदाचा दिवस काय आहे. आणि आता तरुण मुलींबरोबर काम करणं ह्याच्यासाठी काही मी इथे आलो नाहीये पण मला असं वाटतं वेगवेगळ्या भूमिका करणं ह्याच्यासाठी मी इथे आलोय. त्या मिळत आहेत. त्यांनी विचारल्यानंतर चॉईस त्यांच्याकडे आहे की मी नाही करणार काम म्हणण्याचा. माझ्याकडे काही चॉईस नाही, मला करायचंच आहे काम, त्यामुळे मी करणार आहे. त्यांनी विचार करायचं की नाही. त्यामुळे मला रोज कोणीतरी एक डिरेक्टर येतो, रोज कोणीतरी एक लेखक येतो, तो म्हणतो तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून स्क्रिप्ट लिहिली आहे, तर म्हणजे याच्यासाठी तर इथे आलो. तुझा कसा होता अनुभव दादा बरोबर काम करण्याचा? कारण तुम्ही पहिल्यांदाच दोघं जण एकत्र काम करता. खूपच छान, खूपच छान. आणि मला काय म्हणतात ना की कामाच्या बाबतीत मी खूप सिरियस आहे, सिन्सिअर आहे. मी थोडी नो नॉनसेन्स गर्ल आहे. तसं मला सुबोधदाराबद्दल वाटतं हा नो नॉनसेन्स बॉय आहे. त्यामुळे खूप सिन्सिअरिटी होती, मजा मस्ती ची अल्टिमेट फिलिंग इज हॅपीनेस असतं ना. तर आम्हाला तो जो हॅपीनेस आहे ना तो त्या कामामध्ये, तो सीन छान झाल्यानंतर किंवा अरे मस्त झालं ना या डिस्कशन नंतर, आता फायनल आउटपुट जे आमचं निघालं ते किती छान वाटतंय करून, असं वगैरे होतं. आणि खूप मजा येत होती पहिल्या दिवशी. म्हणजे आता काम करताना थोडस दडपण होतं किंवा आता सुबोधदाराच्या बाबतीत आपल्या सगळ्यांनाच एक रिस्पेक्टफुल भीती असते की आपल्याला लेट डाऊन नसतं करायचं. हा ऍक्टर इतका ताकदीचा आहे की आपण त्याच्या समोर जर उभे राहणार आहोत तर मग आपल्यामुळे काही चुकायला नको, ही जी भावना असते ना त्याच्यातनं थोडंसं ते दडपण येतं. पण सुबोधदाराने अगदी पहिल्या दिवशीच इतकं मोकळं करून टाकलं की मग नंतर सगळं सोपंच झालं. अगं फार मजा आली काम करायला. क्या बात आहे. मला वाटतं हेच तुमचं ट्युनिंग ऑन स्क्रीन बघताना आम्हालाही खूप मजा येणार आहे. सर मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आणि सुबोधदादा आधीपासूनचे मित्र आहात. एक तुम्हाला काय सांगावं असं वाटेल आज त्याच्याबद्दल की काही वर्षांपूर्वी तुम्ही पाहिलेला सुबोध भावे आणि आताचा सुबोध भावे? मी पाहिलेला सुबोध भावे आणि आत्ताचा सुबोध भावे ह्याच्यामध्ये ना सुबोध भावे म्हणून काहीच बदल नाही झालाय. तो तितकाच चांगला माणूस होता, तो आजही तितकाच चांगला माणूस आहे. तो तेव्हा त्याच्या कामाच्या क्षेत्रात, ज्या क्षेत्रात तो आला तिथे तो नवीन होता. तो पायऱ्या चढत चढत आज एका उंचीवर पोचलाय. एवढाच काय तो त्याच्यात झालेला बदल आहे, पण तो माणूस म्हणून तसाच आहे, तो कलाकार म्हणून तसाच आहे, तो मित्र म्हणून तसाच आहे. सो ही खूप म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट आहे त्याच्याकडनं. त्याच्यात बदल नाही झाला, हे खूप महत्वाचं आहे. खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि या सिनेमासाठी आणि तुम्हाला तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सिनेमागृहाच्या बाहेर आणि नाट्यगृहाच्याही बाहेर हाऊसफुलचे बोर्ड्स लागू देत आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळू देत तुमच्या सिनेमाला. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.